माझं काम झालं म्हणजे. मला माहित होतं इथे आल्यावर रिकामे हाती परत जाणार नाही आणि तसंच झालं. थँक्यू सिद्धिराज गाडे पाटील. नाही खरंच खरंच. आणि हो, कोकणात कधी काहीही लागलं हक्काने फोन करायचा. तुम्हाला माहित असेलच की माधवचे बाबा तिथले दशावतारातले मुख्य कलाकार आहेत. त्यांना खूप मानतात बरं का तिथे लोक. हो हो माहितीये की सगळं. त्यामुळे तुमची अडचण ही आम्ही अशी चुटकीसरशी सोडू. अरे नक्की नक्की. आणि योग जुळून आला ना तर आम्ही आधीच येऊ ना कोकणात. म्हणजे तुमच्या लग्नाच्या निमित्ताने यावंच लागेल ना आता. एक सांगू का? हा बोला ना. सॉरी. तुमचा जोडा ना खूप गोड दिसतो, म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणासारखा. हा विषय काय म्हणजे ते म्हणतात ना आजकाल ते काय क्यूट कपल ते आवडत आपण. जानू का सोडून जाऊ शकत नाही? चांगला का सोडून जाऊ शकत नाही? कारण तिचं खरं प्रेम आहे माझ्यावर, म्हणून ती मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. मार्क माय वर्ड. आणि जर मी तुला हे सांगितलं की तुझ्या लाडक्या जानूने मला सांगितले की मला जयंतला सोडून द्यायचंय, तर खोटं बोलतोयस तू. खोटं बोलतोयस. मला माहिती आहे ना खोटं बोलतोयस. माझी जानू मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. खोटं बोलतोयस तू. खोटं बोलतोयस. मला माहिती आहे खोटं बोलतोयस. माझी जानू मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. खोटं बोलतोयस. खोटं बोलतोयस तू. नाही ना खोटं बोलतोयस. मला माहिती आहे. मिस्टर देशमुख. जानू 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 जानू. मला सांगतो त्या दिवशी पडलीच कशी काय गं? त्या दिवशी मी झोपलेले, मग मी उठले. मला बाथरूमला जायचं होतं म्हणून मी भावनाईला हाक मारत होते, पण भावना तर आलीच नाही वर. म्हणून मी स्वतः खाली उतरले आणि पडले. सॉरी आनंदी. अहो तुम्ही हाक मारल्यानंतर मी वरच नाही आले, कारण मी घरातच नव्हते. मी भाजी आणायला बाहेर गेले होते. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही असं उतरून तिकडे कोपऱ्यात कशासाठी गेला होता? कारण तिथे माझं क्लिपर आणि स्टिक त्या कोपऱ्यात होते. कोपऱ्यात? असं कसं? म्हणजे अहो सिद्धिराज, मी आनंदींचं क्लिपर आणि काठी दोन्ही अगदी बेडच्या जवळ ठेवते, म्हणजे उतरताना त्यांच्या हाताशी येईल असं. तुम्ही कशी काय पडलीस तू? माझा पाय घसरला आणि मी पडले. तेल सांडलं रे इथं गाढवानं. अरे पाय मोडला असताना. अरे काय भान आहे की नाही कुणाला या घरात? तुझा पाय तरी मोडता मोडता राहिलाय का आजी? पण माझ्या मुलीचा पाय खरोखर मोडला. तेही तुझ्या तुम्ही काय करताय मॅडम? कशाला काळजी घेताय तिची? सोडून द्या तिला. सिद्धिराज. मॅडम आजीने विचार केला का आनंदीला पाडताना? मग आपण कशाला विचार करायचा आहे? अरे कार्ट्या, माझ्या जीवावर उठणारेस काय तू? कसं आहे ना आजी, माणुसकी आहे माझ्यात. तुझ्यासारखी गत नाहीये माझी. प्लॅनिंग करून माझ्या मुलीला पाडताना तुला काहीच कसं नाही का वाटत?
बोलतो तोंडाला आवर घाल, नाहीतर नाहीतर काय काय करणार आहात तुम्ही? आणि तुम्ही मला का विचारताय हो सारखं सारखं? आजी असं का वागली तिला जाब विचारा. सिद्धू बास हा आता. तू आईना बोलतोयस, त्यांच्यावर आरोप करतोयस. हे बघ, मान्य आहे त्यांना आनंदीचा राग येतो, पण त्या असं नाही करणार काही. अरे हो सिद्धू, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ कितीही काहीही असलं तरी इतक्या लहान मुली बाबतीत आजी इतकी निष्ठुर नाही वागणार आहे. नाहीतर काय सिद्धू, आम्हा सगळ्यांना कळतंय की तुझा आनंदीवर किती जीव आहे, तुला तिची किती काळजी वाटते, पण ह्या भरात तू घरच्यांवर असा आरोप करणं बरोबर नाही. एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना हे असं वाटणं साहजिक आहे, पण सिद्धिराज उगाच बोलत नाही. उगाचच बोलतोय तो. अरे काय रे, काय पुरावे तुझ्याकडे मी हे सगळं केलं म्हणून? आधी पुरावा दाखव आणि मग आरोप कर. आजी, आनंदी जेव्हा पडल्या तेव्हा या घरात फक्त तुम्ही आणि वहिनी होतात.